आजची पत्रकार परिषद ही भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यालयाच्या अनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे संकल्प पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे त्या बाबतीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी, आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य संदेश सावंतजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, भारतीय जनता पक्षाचे आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष आमचे मिलिंद मित्रीजी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, संकल्प पत्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जे.पी. नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य मोदीजींच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आलं। साधारण आतापर्यंत आपल्या स्वातंत्र्यापासून देशामध्ये एक अशी प्रथा आहे की काँग्रेसनी जेवढे जाहीरनामा जाहीर केलेले होते, निवडणुका आल्या तर जनतेला एक सवय झाली होती की राजकीय पक्षाच्या माध्यमातून जे काही जाहीरनामे जाहीर होतात ते फक्त एका कागदाचा तुकडा असतात, कारण का त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या आश्वासनं दिली असतात, आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये या गोष्टी करणार आहोत हे जे सांगितलं असतं ते काँग्रेसच्या त्या कुठल्याही कार्यकाळामध्ये पूर्ण केलेल्या नव्हत्या। ह्याच्यामुळे जनतेला संकल्प पत्र जाहीरनामे या शब्दांवर विश्वास राहिलेला नाही। पण 2014 आणि 2019 मोदीजींच्या ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जसा एका हिंदी चित्रपटाचा डायलॉग आहे कि एक बार कमिटमेंट कर दी तुम्हें खुद की भी नहीं सुनता, एक तंतोतंत कोणाला लागू होत असेल तर ते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना लागू होतं। कारण का गेली 10 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून, मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून 2014 आणि 19 मध्ये जे जे शब्द देशाच्या जनतेला दिले गेले होते ते सगळे शब्द, सगळे संकल्प पूर्ण करण्याचं काम आमच्या मोदी सरकारने केलेले आहे। आणि म्हणूनच आमच्या संकल्प पत्राला मोदीजी की गॅरंटी असं जेव्हा आम्ही लिहितो तेव्हा देशातल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे की ह्या देशामध्ये एकमेव अशी गॅरंटी आहे जी बंदुकीच्या गोळीसारखी आहे, एकदा तोंडातून सुटली तर ते कधीही मागे घेत नाही। पूर्ण करेपर्यंत मोदीजी स्वस्थ बसत नाहीत। मुद्दा म्हणून सुरू करण्या अगोदर थोडा वेळ आपला घेईन, कारण पूरी संकल्पना समजवायला लागेल। आताचे संकल्प पत्र समजवण्या अगोदर आत्मविश्वासाने मी आपल्याला 2019 ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जाहीर झालेला आदरणीय राजनाथ सिंगजींच्या माध्यमातून, तेव्हा देशाला कुठले कुठले शब्द दिलेले याच्या थोडी यादी थोडक्यात वाचून आपल्याला दाखवतो। सीए कायदा आणणार असं सांगितलं होतं, राम मंदिर निर्माण करणार असं आम्ही 19 ला सांगितलं होतं, किसान क्रेडिट कार्ड वर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज 0% व्याज,
1 वर्षाच्या कृषी कर्जावर 5 वर्षापर्यंत व्याज नाही, देशातल्या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाची मदत, 60 वर्षानंतर शेतकऱ्याकरिता पेन्शन योजना, 60 वर्षानंतर छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना, राष्ट्रीय व्यवहार आयोगाची स्थापना, उत्कृष्ट इंजिनिअरिंग महाविद्यालयांची क्षमता वाढवणार, जमिनीचे सर्व कागदपत्र डिजिटलकरण, सर्व घरांमध्ये स्वच्छ पेयजलची व्यवस्था, सर्व घरांमध्ये LPG कनेक्शन, राष्ट्रीय हायवेमध्ये दुप्पट वाढ, 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, 2022 पर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, 2022 पर्यंत रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करणार, प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलोमीटरच्या परिघात बुकिंगची सुविधा, लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी 1 खिडकी व्यवस्था, आदिवासी स्वतंत्र सैनिकांचे संग्रहालय, ट्रिपल तलाकच्या विरोधात कायदा. आता आपल्याला हे सगळे मुद्दे जेव्हा आम्ही वाचून दाखवले तर विश्वास आणि नजरेसमोर एक एक विषय आम्ही गेली 5 वर्ष मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न कसे सोडवले, या सगळ्या प्रश्नांना न्याय कसा दिला, असे काही मुद्दे याच्यामध्ये होते जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी सुटले नव्हते. उदाहरण राम मंदिराचं निर्माण याबद्दल प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हिणवलं जायचं की मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे. पण ह्या 22 जानेवारीला राम मंदिराचं निर्माण प्राण प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि भव्य असा राम मंदिर आज अयोध्येला उभं आहे, ज्याचे रामनवमीच्या वेळी उद्याच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणामध्ये रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी तिथे जाऊ शकतो. असं असंख्य जे शब्द दिले होते 19ला ते पुरं करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. आता ह्या 2024 च्या ह्या संकल्पपत्रामध्ये एकंदरीत भारताला जसं मोदीजी म्हणतात की आपल्या भारताला पहिल्या 3 क्रमांकाच्या अर्थव्यवस्था हे पुढच्या 5 वर्षामध्ये बनवणार आहे आणि 2047 मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत देश म्हणून ओळखला जाईल. त्या दृष्टिकोनातून हा पूर्ण राजमार्ग आखलेला आहे, त्या पद्धतीची संकल्प तयार केलेला आहे. त्या दिशेने चालण्याचं काम आमच्या पुढचं 5 वर्षाचं मोदी सरकार करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रत्येक वर्गाला, मग तरुण असतील, महिला असतील, कामगार असतील, सगळ्या प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही कसं करणार आहोत हे या संकल्पपत्रामध्ये त्या निमित्ताने उल्लेख केलेला आहे. उदाहरण तरुणांसाठी, युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती हे विविध क्षेत्राच्या माध्यमातून, मग स्टार्टअप इंडिया ही जी काही योजना आमच्या मोदी सरकारने सुरू केलेली, त्या योजनेअंतर्गत अजून प्रभावी स्टार्टअपसाठी गुंतवणूक उपलब्ध करून देणं, भाग भांडवल उपलब्ध करून देणं, स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी मोठ्या प्रमाणामध्ये होईल यावर पुढचे 5 वर्ष आमचं मोदी सरकार किंवा आमच्या संकल्पपत्रामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर MSME मंत्रालयाच्या माध्यमातून ज्याचे मंत्री स्वतः सन्मान्य राणे साहेब हे कोकणातले भूमिपुत्र आहेत, राणे साहेबांनी गेली 2.5 वर्ष या MSME या मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फक्त नोकऱ्या तयार केल्या नाहीत, रोजगार तयार केले नाहीत, पण त्याचबरोबर छोट्या मोठ्या उद्योगांना चालना आणि स्वावलंबी किंवा स्वतःच्या पायावर तरुणी उभी कसे राहतील यासाठी MSME मंत्रालयाचा आधार या निमित्ताने दिलेला होता. आणि त्याच अंतर्गत विविध या पद्धतीने कार्यक्रम या युवकांच्यासाठी 2 हाताला काम देण्यासाठी, युवक युवतींच्या 2 हाताला काम देण्यासाठी स्टार्टअप आणि ह्या अंतर्गत विविध योजना जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे पीएम किसान योजना जी अतिशय लोकप्रिय योजना आज शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे, एक आधार म्हणून, म्हणजे मला आठवतं कोरोना काळामध्ये जगात सगळे व्यवसाय धंदे बंद होते, आपला पिकवलेला माल बाहेरच जाण्याचा बंद झाला होता, कारण का तसे नियम कोरोनाचे होते. जेव्हा 1ही रुपया घरी कसा आणायचा
हा विचार आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी करायचा, त्यावेळी मोदीजींनी पाठवलेले 6,000 म्हणजे 2,000चे टप्पे हा त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अंधारात दिवा लावण्याचं काम हे आदरणीय मोदीजींच्या ह्या PM किसान योजनेच्या माध्यमातून जे झालेलं, तीच योजना पुढची 5 वर्ष अजून प्रभावी पद्धतीने राबवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. भाज्या उत्पादन व साठवणीकरणासाठी नवीन क्लस्टर्स आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत. अन्न भरड धान्य विश्व सुपरफूड म्हणून स्थापन करणार आहोत. संशोधन जागरूकता यांनाही चालना देणार आहोत. सिंचन सुविधांचा विस्तार करणार आहोत. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे. कीटकनाशकांचा वापर, सिंचन, वृद्ध आरोग्य, हवामानाचा अंदाज आदी कृषी विषयक सेवा करिता स्वदेशी भारत कृषी उपग्रह सोडणार. म्हणजे एकंदरीत मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण आपल्या भारताला ह्या क्षेत्रामध्ये ही स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढचे 5 वर्ष आमचं सरकार काम करेल असा उल्लेख या संकल्पपत्रामध्ये केलेला आहे. महिलांसाठी आपल्याला माहिती आहे की आपला हा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, इथे 62% महिलांची लोकसंख्या आहे. महिला मतदार इथे जास्त आहे. म्हणून एकंदरीत आज आपल्या मोदी सरकारने गेली 5 वर्ष म्हणजे नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी काँग्रेसचे सरकार फक्त बोलत राहायचं, फक्त योजना जाहीर करायच्या, पण अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेला आधार मिळतोय का हे कधीच कुठलाच काँग्रेस सरकारने बघितलं नाही. पण गेली 5 वर्ष महिलांना घरात तर सन्मान दिलाच मोदी सरकारने, पण त्याचबरोबर येणाऱ्या वर्षांमध्ये आमच्या आजूबाजूला महिला खासदार पण बसतील आणि महिला आमदार पण बसतील अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय या मोदीजींच्याच माध्यमातून झाला होता. तो ह्या येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी होणार. त्याचबरोबर लखपती दीदी ही योजना मध्य प्रदेश सरकार म्हणजे शिवराज चौहानजींच्या सरकारमध्ये मध्य प्रदेश फार लोकप्रिय झाली होती. मी तिकडे जेव्हा प्रचार करायला गेलेलो तेव्हा घराघरामध्ये महिला बाहेर येऊन लखपती दीदीची योजनेची गुणगान गायची. आता हीच योजना देशभरामध्ये महिलांना आधार देण्याचं काम आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. महिला बचत गटांना सेवा क्षेत्रात जोडून बचत गटांची उत्पादनाने ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था तयार करणं. म्हणजे आज बचत गट स्थापन होतात, पण बनवलेला माल बाजारपेठामध्ये कसा उतरवायचा आणि बनवलेल्या मालाला अगर योग्य भावच मिळाला नाही तर नुसतं बचत गट कागदावरच स्थापन असतात, पण खऱ्या अर्थाने त्यांना मार्केट आणि बाजार मिळवून देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांसाठी बालगृहांसारखे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणारे वसतिगृह बनवणार आहे. म्हणजे गेल्या 5-10 वर्षामध्ये विविध ज्या गॅस संदर्भात योजना असेल, अन्न संदर्भात अन्नपूर्णा योजना, उज्ज्वला गॅस योजना, आता याचा पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या महत्वाच्या योजना जाहीर होणार आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. महिलांकरिता सार्वजनिक शौचालय बनवणार, तसेच त्यांच्या देखभालीची पण व्यवस्था करण्याची आम्ही ह्या संकल्पपत्रामध्ये. पोलीस ठाण्यात शक्ती डेस्क म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांची तक्रारी घेण्यासाठी शक्ती डेस्क म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला आता यापुढे उपलब्ध होणार आहे, जेणेकरून महिलांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हक्काचा एक यंत्रणा पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून त्यांच्या सुरक्षिते बाबतीमध्ये कुठलीही तक्रार त्यांची राहणार नाही. आपल्यासाठी निगडीत असलेले महत्वाचं म्हणजे रेल्वे हे आपल्या कोकणासाठी अतिशय महत्वाची बाब आहे, जे गेली 5-10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून वंदे भारत असो, विविध नवीन ट्रॅक असो, असे सगळे सुविधा आपल्याला कोकणासाठी रेल्वेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत. या पुढच्या 5 वर्षामध्ये पण नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती, प्रवासी मालवाहन क्षमता वाढवण्याकरिता रेल्वेचे जाळे वाढवणार, बुलेट ट्रेनचे जाळे वाढवणार, तिकीट वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी वचनबद्धता, कवच
कवच ट्रेन सुरक्षा यंत्रणेचा विस्तार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक बनवणार, ह्याचा खऱ्या अर्थाने श्रेय जसं तुम्ही कणकोलीमध्ये बघता, ओरसमध्ये बघता, सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री यांनी ह्याचा धागा धरून आज एअरपोर्टमध्ये आपण चालत असं उभे आहोत अशा पद्धतीचा अनुभव रेल्वे स्टेशनमध्ये पण मिळावा, या दृष्टिकोनातून हे रेल्वे स्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होत असताना आपल्याला दिसतात आहे. लवकरच त्याचं उद्घाटन होऊन लोकांना एक वेगळा अनुभव रेल्वे स्टेशनमध्ये मिळून देण्याची दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. मेट्रो जाळ्याचा विस्तार करणं हे सगळे विषय या रेल्वेच्या दृष्टिकोनातून आम्ही करणार आहोत. आता जसा राम मंदिराचा निर्माणाचा प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीने आपल्या कोकणामध्ये असणारे धार्मिक स्थळ, जसं मी वारंवार जसा उल्लेख करतो, आपल्याकडे कुणकेश्वर असो, रामेश्वर असो, असे अजून एक दोन महत्वाचे धार्मिक स्थळांचं जे सुशोभीकरण आहे, जो विकास आहे, तो काशी विश्वनाथच्या धर्तीवर, महाकालेश्वराच्या धर्तीवरच आपल्या इथे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रसाद नावाची जी काही एक योजना आहे त्या अंतर्गत अजून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून ते धार्मिक स्थळ मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं नियोजन आमच्या ह्या निमित्ताने आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याकरिता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील ASI स्मारकाचे जीर्णोद्धार व संरक्षण करणार. हे आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, कारण का आपल्या इकडे जे पुरातत्व खात्यासंदर्भात आपल्या सगळ्या लोकांच्या तक्रारी असतात. जेव्हा आपण विजयदुर्गबद्दल आम्ही तक्रार घेऊन गेलो तर खूप महिने लागतात, सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल गेलो तर तर त्याही डिपार्टमेंटचा विस्तार आणि योग्य पद्धतीने ताकद देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. पर्यटन स्थळांचा व्यापक, आता हे आपल्यासाठी काय, तर आपला पर्यटन जिल्हा आहे, पर्यटन स्थळांचा व्यापक विकास करिता स्वदेश दर्शन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला बळ देण्यासाठी राज्य सरकार सोबत काम करणार. महत्वाचे संत व तंत्रज्ञानाचं जीवन यात्रांना या कार्यक्रमात सम्मिलित करणार. पर्यटकांसाठी थीमटिक सर्किट तयार करणार. थीमटिक आता हे वेगळा शब्द आहे. लक्षद्वीप व अंदमान व निकोबार बेटांवर द्वीप पर्यटन केंद्र सुरू करणार. त्या धर्तीवर कोकणाचे पण काही आपण स्पॉट आयडेंटिफाय करणार आहोत. पुढचा म्हणजे जो मोदी सरकारच्या गेली 10 वर्षामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढाई. काँग्रेस सरकारची ओळख 2014 पर्यंत आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे की आपला देश हा एक भ्रष्टाचारी देश आहे, अशी एक ओळख जगामध्ये काँग्रेसच्या त्या UPAच्या 1 आणि 2 मुळे सगळीकडे गेलेला होता. म्हणजे अण्णा हजारांचं आंदोलन असो किंवा मोठ्यातले मोठे 2G VG कॉमनवेल्थ सारखे स्कॅम असो, या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा आपल्याला दिसून आलेला. पण गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या विरोधकांनी कितीही टीका केली तरी ED, CBI, इन्कम टॅक्सचा आपण गैरवापर करतो असं किती बोललो तरी ज्या ज्या केसेस ED आणि CBIच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या केसेस योग्य आहेत किंवा ही तपासाची यंत्रणा किंवा दिशा योग्य आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये आतापर्यंत केलेलं आहे. उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवालांची केस. म्हणजे आतापर्यंत भ्रष्टाचार विरोधातली सर्वात मोठी लढाई कोणी लढली असेल तर त्या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये लढलेली आहे. आणि तीच पुढचा गेअर किंवा पुढचा टप्पा टाकण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमच्या संकल्प यात्रेमध्ये उल्लेख केलेला आहे. एक महत्वाची विषय ही आहे की ऑलिम्पिक गेम हे आपल्या देशामध्ये घेण्याची तयारी ही मोदी सरकारने केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून याचा उल्लेख पण संकल्प पत्रामध्ये केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की कॉमनवेल्थ गेमच्या निमित्ताने आलेला आपल्याला एक कडू अनुभव जो आपण देश कधीच विसरणार नाही. पण आता ऑलिम्पिक गेम मोदी साहेबांच्या या सरकारच्या अंतर्गत तुम्ही कुठल्याही खेळाडूला जाऊन विचाराल त्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना मिळालेलं मानधन, कुठल्याही देशामध्ये जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना जे काही सुविधा उपलब्ध केल्या जातात, जो मान मिळतो तो कधीच काँग्रेसच्या सरकारमध्ये मिळालेला नव्हता. भारतीय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जगभरामध्ये त्याचा विस्तार करणार.
समान नागरी कायदा ह्याचाही उल्लेख आमच्या या संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर योग आणि आयुर्वेदाच्या जगभर प्रसार ह्याचाही उल्लेख याच्यात केलेला आहे। भारतातून अवैध पद्धतीने बाहेर गेलेल्या भारतीय मूर्ती व कलाकृती परत आणल्या जाणार, भारतीय संस्कृतीचा वारशाचा विकास, भारतीय संस्कृतीच्या स्मारकाचे पुनर्जीवन करणार, अशा पद्धतीचं आपल्या देशाला येणाऱ्या कालावधीमध्ये महासत्ता म्हणजे आपला भारत देश आज जगामध्ये कुठल्याही तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जाल तर भारताकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पूर्ण पद्धतीने बदललेला आहे। आज भारत देश हा एक विकसित देश म्हणून ज्या देशाचे पंतप्रधान एवढे मजबूत आहेत की आज कोणीही आपल्या भारताकडे वाकड्या नजरेची हिम्मत पण करू शकत नाही, हिम्मत तर लांब ठेवून विचार पण करू शकत नाही। अरविंद केजरीवालजींच्या अटकेच्या निमित्ताने जेव्हा भारतीय देशामध्ये त्यांच्या वृत्तपत्रामध्ये काही आर्टिकल लिहून आलेले तेव्हा त्यांच्या अँबॅसेडरांना बोलून तंबी देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। ही हिम्मत कधीच पहिले काँग्रेसच्या सरकारमध्ये व्हायची नाही। आपण चीन असो, पाकिस्तान असो, हे जे काय आपले शेजारी राष्ट्र आहे ते नेहमी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिजे आणि आपलं इथे असलेलं काँग्रेसचं सरकार नेहमी त्यांच्या समोर लोटांगण घालायचं। पण मोदी सरकारने गेली 10 वर्ष आदरणीय अमित शहाजी असतील, आमचे मोदी साहेब असतील, ह्यांच्या नेतृत्वात असलेलं हे जे काय मोदी सरकार आहे त्यांनी पाकिस्तान, चीनला आपली जागा वारंवार दाखवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे। आज जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थिती पहा, तिथे परिस्थितीचे पर्यटनाच्या अंतर्गत एवढे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते कोण विचार पण करू शकणार नाही की आपण काश्मीरमध्ये आज उभे आहोत। त्याच पद्धतीने आपल्या देशाकडे होणाऱ्या अतिरेकी कारवाया पहिलं तुम्हाला आठवतं की आपल्याला दर 2 महिन्यांनी इथे बॉम्ब फुटला, तिथे बॉम्ब फुटला, ट्रेनमध्ये फुटला, स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर फुटला। काँग्रेसचं सरकार आणि अतिरेकी कारवाया हे असं एक समीकरणच झालेलं। कोणी यायचं, कोणी कुठे बॅग ठेवून जायचं, कोणी यायचं, कोणी कुठे बॉम्ब ठेवून जायचं आणि आपण भारतीय नागरिक म्हणून नेहमी भीतीच्या वातावरणामध्ये राहायचो। पण ह्या गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे यशस्वी गृहमंत्री म्हणून अमित शहाजींच्या माध्यमातून जेव्हा 370 कायद्याच्या वेळी आपण आठवत असाल देशामध्ये एक टाचणी पण टाकण्याची हिंमत कोणाची झाली नाही। तसंच या पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एका बाजूला विकसित भारत म्हणून आपण जेव्हा आपली वाटचाल सुरू ठेवतो आहोत, त्याचबरोबर एक सुरक्षित भारत, ज्या भारतामध्ये सगळे सुरक्षित आहेत, स्वावलंबी आहेत, कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, कोणीही आमच्या झेंड्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, कोणीही कोणावर अन्याय करू शकत नाही। हे जे काय आमच्या सरकारचं जे व्यक्तिमत्व आणि मानसिकता जी तयार झालेली आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली, त्याच पद्धतीचा प्रवास ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये पण आम्ही करणार आहोत। हेच आमच्या संकल्प पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही दिलेले शब्द पाळणारे लोक आहोत।